आणि आता पुढची बातमी आहे। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केलंय। जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। तर वैद्यकीय पथकाकडून जरांगे पाटील यांची आज वैद्यकीय तपासणी करण्यात आली। ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे। मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलंय कालपासून आणि आज या उपोषणाचा दुसरा दिवस आहे। वैद्यकीय पथकाकडून मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची चाचणी करण्यात आली। आज दुसरा दिवस आहे त्यांच्या आमरण उपोषणाचा। वैद्यकीय पथकाकडून जरांगेंची तपासणी आज करण्यात आली। ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी पुन्हा एकदा ते उपोषणाला बसलेत। दरम्यान अंतरवाली सराटीमध्ये मराठा कार्यकर्त्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल यांनी। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या ठिकाणातून मराठा बांधव जे आहेत ते अंतरवाली सराटी या ठिकाणी दाखल होताना आपल्याला बघायला मिळतं। माझ्यासोबत काही जालना जिल्ह्यातले भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातले सगळे मराठा बांधव आहेत। दादा, काय सांगाल तुम्ही? आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे, दादा वारंवार उपोषण करतायत, काय तुमचं म्हणणं असेल? आता खऱ्या अर्थानं सर्वप्रथम सरकारनं 12 महिन्यापासून आंदोलन चालू असतानाही आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील या ज्या मागण्या ओबीसीना आरक्षणाच्या आहेत, या मागण्याच्या संदर्भामध्ये सरकार जाणीवपूर्वक वर्षभरापासून दुर्लक्ष करतायत। ठीक आहे, सरकार कामे करतायत, त्यात काही दुमत जरी नसलं, परंतु अगदी महत्वाची मागणी असतानाही सरकार दुर्लक्ष करण्यामागचे कारण आम्हाला समजायला तयार नाहीत। तुम्ही काय सांगाल? आता दादाचं दुसरं 6वं उपोषण आहे, आजचा दुसरा दिवस आहे, अजूनही सरकार जे आहे ते कुठल्याही मागण्या जे आहे ते मान्य होताना बघायला मिळत नाही। त्याला आता विधानसभेच्या इलेक्शन मध्ये दाखवून देऊ, मग परत काय दाखवणार, काय करणार तुम्ही? मराठा दाखवून काय दाखवायचं ते बघितलं तर हे सगळे मराठा बांधव आहे, वेगवेगळ्या भागातून दादांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आणि यानंतर मराठा बांधव जे आहेत ते वेगवेगळ्या गावांमध्ये आमरण उपोषण असेल, साखळी उपोषण असेल आणि निवेदन असेल, अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून सरकारवर कशा पद्धतीने दबाव आणता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न जो आहे तो हे सगळे मराठा बांधव जे आहेत ते करणार आहेत। रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, अंतरवाली सराटी।